नमस्कार रसिको, मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते. नवरी मिळे हिटलरलाच्या 24 नोव्हेंबरच्या भागात काय होणार आहे ते आता आपण पाहूया. तर एपिसोडची सुरुवात अशी होते की लीला हॉस्पिटलमध्ये असते आणि लीला डोळे उघडून एजेना सांगते की मला काय वाटतं, तुम्ही माझ्या हातावरून हात फिरवला म्हणून मला जाग आली. एजे, तुम्ही पण हळूहळू माझ्यासारखे फिल्मी होत चालला आहात. एजे काही बोलणार इतक्यात लीला पुन्हा म्हणते, तुम्ही खोलीत आलात ना तेव्हापासून मी जागीच आहे. काळजी करू नका. मी एकदम बरी आहे. त्यावर एजे म्हणतो, यू नीड टू रेस्ट आणि मग तू बरी होशील लवकर. लीला एजेना सांगते की मला ना रेऊला भेटायचंय असे म्हणून लीला बेडवरून उठण्याचा प्रयत्न करते. एजे सांगतो, डॉक्टरने मला सांगितलंय की तुला रेस्टची गरज आहे. तू बरी झालीस की तू रेवतीला भेट. ती सुद्धा आराम करते. तिला सुद्धा रेस्टची गरज आहे. लीला पुन्हा एजेला सांगते की एजे मला फक्त एकदा तिला बघू द्या. एजे सांगतो की नाही, तुला आता रेस्टची गरज आहे. त्यानंतर लीला एजेला सांगते की मला तुम्हाला काही सांगायचंय. एजे सांगतो तू आता काही सांगू नकोस, आता तुला रेस्टची गरज आहे. पण लीला एजेना सांगते एजे खूप महत्वाचं आहे आणि तेवढ्यातच तेथे दुर्गा येते. दुर्गाला बघून लीला चिडते आणि सांगते की तू तू इथे काय करतेस? त्यावर एजे सांगतो, लीला बस, काम डाऊन. त्यावर लीला एजेना सांगते, एजे मला माहितीये माझा ॲक्सिडेंट कोणामुळे झालाय आणि लीला दुर्गाकडे बघते. मी रेऊला घेऊन तुमच्याकडे येतच होते. मी तुम्हाला सगळं खरं सांगणारच होते. आणि त्याच वेळी आमचा ॲक्सिडेंट झाला. हा काही फक्त योगायोग नाहीये. पण एजे लीलाच्या या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही आणि तो लीलाला सांगतो की इनफ लीला, मला आता तुझी कोणती थिअरी ऐकायची नाहीये. तुला रेस्टची गरज आहे. तू रेस्ट घे. आपण नंतर बोलू असे म्हणून एजे तिथून निघतो. एजे निघून गेल्यावर दुर्गा लीलाला म्हणते, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही माझ्या विरुद्ध काहीही बोलाल आणि एजे ऐकून घेतील? एवढं सोपं नाहीये एजेना स्वतःच्या बाजूने वळवणं. त्यावर लीला म्हणते, मला एजेना माझ्या बाजूने नाही सत्याच्या बाजूने वळवायचंय. तुम्ही काहीही केलं ना तरी सत्य एजेंसमोर येणारच. इथे यश रेवतीला बघायला तिच्या रूममध्ये येतो आणि रेवतीला असं हॉस्पिटलमध्ये बघून यश खूप दुःखी होतो. यश रूममधून बाहेर पडतो. यश डॉक्टरांना भेटतो. डॉक्टर सांगतात, लीलाला फार काही झालेलं नाहीये, पण रेवती अनकॉन्शियस आहे. तिचा खूप ब्लड लॉस झालेला आहे. ते ऐकून यश खूप शॉक होतो. डॉक्टर यशला सांगतात की तुम्ही कन्सेंट फॉर्मवर लवकरच साईन करा म्हणजे आम्ही ट्रीटमेंट चालू करतो. यश कन्सेंट फॉर्मवर साईन करतच असतो. तेवढ्यात दुर्गा येते आणि दुर्गा त्याच्या हातातून तो फॉर्म खेचून घेते. यश दुर्गाला सांगतो, ताई अगं तू काय करतेस? त्यावर दुर्गा म्हणते, तू का साईन करतोयस? तर यश म्हणतो, मग मी नाही साईन करणार तर अजून कोण साईन करणार? दुर्गा म्हणते, तुझा काय संबंध आहे रेवतीशी? त्यावर यश सांगतो, ताई काय संबंध आहे म्हणजे माझं प्रेम आहे रेवतीवर. त्यावर दुर्गा यशला म्हणते, ह्याचा अर्थ आपण जर हा फॉर्म भरला नाही, पैसे नाही भरले, तर तिच्या जीवाचं बरं वाईट होऊ शकतं. दुर्गा यशला सांगते, की आपण पैसे भरू, पण तुला रेवतीला कायमचं विसरावं लागेल. तू तिला कायमचं विसरणं हीच तिच्या जीवाची किंमत आहे. दुर्गा यशला विचारते, तुला मान्य आहे का? असे म्हणून ती यशकडे प्रॉमिसचा हात पुढे करते. यश नाईलाजाने दुर्गाला प्रॉमिस देतो आणि तिच्या हातात पेन देतो. दुर्गा कन्सेंट फॉर्मवर साईन करते. इथे कालिंदी रेवतीला बघायला हॉस्पिटलमध्ये येते. रेवतीला खूप लागलेलं असतं ते बघून कालिंदी रडायला लागते. कालिंदी रडता रडता लगेच म्हणते की लीलाला आयुष्यभराची जबाबदारी दिली होती, तिला एक दिवस पेलता आली नाही असे म्हणून ती चिडून लीलाच्या रूममध्ये यायला निघते. कालिंदी लीलाच्या रूममध्ये येते तेव्हा लीलाचे वडील तिथे असतात. ते म्हणत असतात लीलाला, तुला आता बरं वाटतंय ना? त्यावर कालिंदी म्हणते, तिला काय धाड भरलीये, तिला बरंच वाटणार आहे. तुम्ही दोघी एजंटकडे चालल्या होता ना, मग एवढा भयानक अपघात झालाच कसा? असा गोंधळ घातलास कसा तू? त्यावर लीला म्हणते, मावशी आई मी सगळं नीट करेन. त्यावर कालिंदी म्हणते,
तू तोंड बघ तुझं आधी. कालिंदी लीलाला हे सुद्धा सांगते की ॲक्सिडेंट तुमच्या दोघींचा झाला, पण तुला तसं काही फार लागलं नाही आणि माझ्या रेऊला एवढं कसं लागलं? माझ्या रेऊला काही झालं ना, तर बघ, आयुष्यभराची जबाबदारी दिली होती मी तुझ्यावर. तुला तिला एक दिवस सुद्धा सांभाळता आले नाही. कालिंदी लीलाला म्हणते, की "तू लीला जहागीरदार झालीयेस, पण तरीसुद्धा तू अजूनही वेंधळीच आहेस, जी आयुष्यात काहीच करू शकत नाही." बाप्पाच्या कृपेने माझी रेऊ लवकरात लवकर बरी होणार आहे आणि ती बरी झाली ना, की एक गोष्ट लक्षात ठेवायची. तिचं आणि यशचं लग्न व्हायलाच हवं आणि ते जर झालं नाही ना, तर मी तुला माझी मुलगी मानणार नाही. त्यावर लीलाचे वडील कालिंदीला म्हणतात, "अगं वेळ काय, प्रसंग काय आणि तू काय बोलतेस?" त्यावर कालिंदी म्हणते, "मी योग्य तेच बोलते." लीलाचे वडील विषय चेंज करण्यासाठी कालिंदीला पैसे देतात आणि सांगतात, की लीला आणि रेवतीसाठी नारळ पाणी घेऊन ये जा. कालिंदी पैसे घेते आणि सांगते, "नारळ पाणी तर मी आणणारच आहे, पण माझ्या रेवतीसाठी. ते हिला काय तुम्हाला खाऊ-पिऊ घालायचं आहे ना, ते तुमचं तुम्ही बघा." कालिंदी तिथून निघून जाते. लीला बाबांना म्हणते, "बाबा, आता मी काय करू?" तिचे बाबा तिला म्हणतात, की "एका मुलीच्या सुखासाठी मी दुसऱ्या मुलीला वेठीला धरणार नाही. तू काळजी करू नकोस." लीलाचे वडील लीलाला म्हणतात, की "मी एक काम करतो, जे खरं सत्य आहे ते मी एजेना जाऊन सांगतो." तर लीला त्यावर म्हणते, की "नाही बाबा, तुम्ही असं काही करू नका, कारण रेवती आणि यशने स्वतः एजेना सांगितलं आहे, की त्यांचं एकमेकांवर प्रेम नाहीये. त्यामुळे एजे आपलं कसं काय ऐकतील? आता त्या दोघांनीच खरं काय ते सांगायला हवं." इथे यश घरी आलेला असतो आणि यश कॉल करत असतो रेवतीसाठी. तेवढ्यात दुर्गा तेथे येते आणि यशच्या हातातून फोन खेचून घेते आणि सांगते, की "मी तुला सांगितलं होतं ना, की रेवतीला भेटायचं नाही, तिला कॉल करायचा नाही." त्यावर यश म्हणतो, "ठीक आहे, मी तिला कॉल करत नाही, पण मला कोणाला तरी कॉल करू दे. मला हे तरी जाणून घेऊ दे, की ती शुद्धीवर आली की नाही." त्यावर दुर्गा म्हणते, "ती सुखरूप असण्याशी संबंध आहे ना तुला? मग तिला विसरायचं. तिला काहीही होणार नाही." त्यावर यश दुर्गाला म्हणतो, की "ताई, ताई, मी तुझं एक सगळं ऐकतो ना. माझं तू एकदा ऐक. मला एकदा रेवतीला कॉल करू दे. त्यानंतर मी तुझ्याकडे काहीच मागणार नाही." पण दुर्गा चिडते आणि यशला सांगते, "मी तुला शब्द दिलाय ना, मग तू सुद्धा तुझा शब्द पाळ." आणि दुर्गा यशचा मोबाईल घेऊन निघून जाते. दुर्गा आपल्या रूममध्ये येते आणि स्वतःशीच म्हणत असते, की "यश, तुला साधं कळत कसं नाही, की रेवतीशी लग्न करून तुझं भलं होणार नाहीये. त्यापेक्षा प्रेम नसतानाही त्या श्वेताशी लग्न करणं तुला परवडेल." तेवढ्यात तिथे किशोर येतो आणि किशोर दुर्गाला सांगतो, की "दुर्गा, आपला पहिला प्लॅन सक्सेसफुल झाला आहे. आपण ठरवल्याप्रमाणे आपण रेवती आणि लीलाला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं आहे." त्यावर दुर्गा किशोरला म्हणते, "आपला काय संबंध त्यांच्या ॲक्सिडेंटशी?" त्यावर किशोर म्हणतो, "अगं, तूच म्हणाली होतीस ना, की रेवतीला यशच्या आयुष्यातून बाजूला करायचं." त्यावर दुर्गा किशोरला म्हणते, "हो, मी तुम्हाला म्हणाले होते, पण ह्याचा अर्थ असा नाही की थेट त्यांचा ॲक्सिडेंट व्हावा असं काही मी प्लॅन करेन." "काय बोलताय किशोर तुम्ही?" किशोर म्हणतो, "दुसरा काय पर्याय होता दुर्गा?" त्यावर दुर्गा म्हणते, "हे बघा किशोर, मला मान्य आहे की मला ती लीला या घरात अजिबात नकोय. तिची ती बहीण रेवती, तिलाही मला यशच्या मार्गातून दूर करायचंय, पण मी ह्या थराला नाही जाऊ शकत, की मी कोणाच्या तरी जीवाशी खेळेन, कोणाचा तरी ॲक्सिडेंट करेन. इतकी वाईट नाहीये मी." त्यावर किशोर दुर्गाला म्हणतो, "शांत हो दुर्गा, इतकी इमोशनल होऊ नकोस. तुला एक गोष्ट लक्षात येतेय का? ती लीला या घरात आल्यापासून तुझं महत्त्व कमी झालंय. अगं, बाबांची प्रत्येक मीटिंग, बाबांचे डॉक्युमेंट्स, बाबांचे शेड्यूल सगळं तू बघत होतीस. आजी छोट्या-छोट्या गोष्टी तुला विचारत होती. या घरातली प्रत्येक पूजा तुझ्या हातून होत होती. पण आता नाही. या लीलासारख्या मुलीला तुझ्यापेक्षा महत्त्व जास्ती मिळता कामा नये. आणि आता तर तुम्हा सगळ्यांना तिला लीला आई म्हणावं लागतंय." त्यावर दुर्गा म्हणते, "हो, पण तरीही." किशोर म्हणतो, "काय तरीही? आता दया दाखवणं बंद कर. लकीली ह्या ॲक्सिडेंटमधून दोघीही वाचल्या आहेत. तू म्हणत असशील तर त्यांच्या हॉस्पिटलचं मी सगळं बघतो. तू फक्त यश आणि श्वेताच्या लग्नाकडे लक्ष दे."
आपण घडवून आणलेल्या ह्या ॲक्सिडेंटचं खापर लीलाच्या डोक्यावर कसं फोडायचं ह्याचा रामबाण उपाय माझ्याकडे आहे. असे म्हणून किशोर दुर्गाला मोबाईल देतो आणि त्या मोबाईलमध्ये काहीतरी दाखवतो. दुर्गा तो मोबाईल घेते आणि आजींच्या रूममध्ये येते. आजी रूममध्ये चिंतेत असतात. आजी दुर्गाला म्हणतात, "तुझं काही अभिरामशी बोलणं झालं का? कशी आहे लीला? लीलाच्या मागच्या अडचणी काही संपतच नाहीयेत." त्यावर दुर्गा म्हणते, "त्या बऱ्याच असतील. मला नाही वाटत त्यांना काही विशेष झालं असेल." त्यावर आजी दुर्गाला म्हणतात, "काय दुर्गा, काय बोलतेस तू?" आजी दुर्गाला सांगतात, की "अगं, मी मगाशी अभिरामशी बोलत होती, त्यावेळेला लीला शुद्धीवर सुद्धा आली नव्हती. अभिराम मध्ये पडला म्हणून, नाहीतर मला लीलाला बघायला जायचं होतं." त्यावर दुर्गा आजींना म्हणते, की "ह्याच गोष्टीचं वाईट वाटतं ना मला. तुमचा जीव लीला आणि आईंसाठी खूप तुटतोय, पण त्यांना या गोष्टीचं काहीच वाटत नाहीये. त्यांना लाजही वाटत नाहीये." त्यावर आजी म्हणतात, "दुर्गा, काय बोलतेस तू? स्पष्ट बोल बघू." दुर्गा आजींना म्हणते, की "लीला आईंचा ॲक्सिडेंट झालेला नाहीये. तो त्यांनी घडवून आणला आहे. हे तुम्हाला ऐकायला जड जाईल." आणि त्यानंतर दुर्गा आजींना क्लिप दाखवते, ज्यामध्ये लीला कालिंदीला सांगत असते, की "काही वाटेल ते झालं, तरी मी यश आणि श्वेताचा साखरपुडा होऊ देणार नाही." इथे हॉस्पिटलमध्ये एजे शांत बसलेला असतो. तेवढ्यात विश्वरूप तेथे येतो आणि एजेना कॉफी देतो आणि एजेला ती कॉफी आवडत नाही. एजे मनात म्हणतो, "लीला, तुला दुसरं काही येत नसलं तरी तुला कॉफी छान बनवता येते, जशी मला आवडते तशी. तू लवकर बरी हो." विश्वरूप एजेना सांगतो, "सर, तुम्हाला टेन्शन येणं साहजिकच आहे, पण तुम्ही बिलकुल काळजी करू नका. लीला वहिनी लवकरच बऱ्या होतील." त्यांना जोरदार कमबॅक करावाच लागेल, कारण त्यांनी तुम्हाला चॅलेंजसुद्धा दिलं आहे ना. हे ऐकताच एजे विश्वरूपकडे रागाने बघतो आणि इथेच हा एपिसोड संपतो. नवरी मिळे हिटलरलाच्या उद्याच्या भागात काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशनसुद्धा ऑन ठेवा. म्हणजे तुम्हाला उद्याचा व्हिडिओसुद्धा मिळेल. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते. बाय.